तर नमस्कार भावांनो. तर परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही मला चला एवढ्या रात्री कुठं चालला आहे? तर आम्ही चाललेलो आहे आता अक्कलकोटला, कारण आता उद्या आपली पहिली आंघोळ आहे. त्यामुळे आम्ही अक्कलकोट आणि गाणगापूरला चाललो आहे. तर आता आम्ही थांबलो इथं CNG भरायला. तर इथनं अक्कलकोट थोडंच अंतर राहिले, मग भेटू आपण अक्कलकोटमध्ये डायरेक्ट. तर भावांनो, फायनली पोहोचलो आम्ही अक्कलकोटमध्ये. आणि अक्कलकोटमध्ये जाताना तर आपल्याला तुम्हाला तर ही विषय माहीतच असेल, एकदम सगळ्या सगळ्या ठिकाणपेक्षा एकदम सुंदर म्हणजे ही स्पॉट, एकदम भारी स्पॉट आहे भावांनो. एकदा तर तुम्ही जायलाच पाहिजे तिथं. मस्तपैकी आम्ही दर्शन बिर्शन घेतलं आणि मग निघालो डायरेक्ट महाप्रसादाकडे. महाप्रसादाकडे तर आलतो, पण गर्दी एवढी होती की ढीग लागला, ढीग माणसांचा. मग पट दिशेने तरी पण तसंच आपण जाऊन महाप्रसाद एकदम ओके मध्ये घेतला आणि तिथनं निघालो आपल्या पुढच्या मार्गाला, मध्येच गाणगापूरला. फायनली पोहोचलो आपण गाणगापुरात. आणि गाणगापुरात आल्यावर तर काय, जानकर काकाने आपली रूम बुक केलेली होती आणि त्यांनी तर काय आपल्या पहिल्यांदा येऊन बसलेले. मग काय पटाक दिशेने आपल्या डिक्कीतलं सगळं सामान घेतलं आणि निघालो डायरेक्ट रूमवर. रूम तर काय खाली घेतली नव्हती, वर घेतलेली. मग काय पायऱ्या चढायला तर लागणारच आणि पाय तर लय दुखत होतं. मग फटाक दिशेने आपल्या दरवाजाचं कुलूप खोललं आणि डायरेक्ट नेऊन पहिल्यांदा तर सगळं दिलं टाकून आतमध्ये रूम मध्ये. आपल्याला तर काही यायला गाणगापुरात 1 वाजलेल्या. मग काय पटाकेशीने घेतलं झोपून आणि डायरेक्ट मग उद्या सकाळी उठलं तसं डायरेक्ट निघालो आम्ही सगळेजण देवळाकडे. मग पटाक दिशेने आलो देवळात आणि मस्तपैकी आपण दर्शन पण घेतलं आणि येऊन बाहेर बसलो, कारण आपल्याला आता जायचं होतं डायरेक्ट माधवगिरी मागायला. मग मस्तपैकी माधवगिरी पण मागून झाल्यावर मग काय सोन्याने केलं घुमवायला चालू डायरेक्ट. नाद करायचा नाही. आणि भाऊचा तर काय आज बड्डे पण होता, त्यामुळे मग काय सगळ्यांचं झाल्यावर तर येऊन पहिल्यांदा रूमवर येऊन पडलो डायरेक्ट. डायरेक्ट टाकलो झोपून. आणि तवरच यांनी काय केलंय बघा इथं, डायरेक्ट चिवडा बिवडा काढून मस्तपैकी पार्टी केल्यासारखं बसलेले. मग तिथलं सगळं झाल्यावर आपण निघालो आपल्या मार्गाला, म्हणजे आपल्या सांगोल्याकडे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा व आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करून जावा.